सकाळची 6:30ची वेळ असेल. नेहमीप्रमाणे मी उठून अंगणात आले, पण आज पारिजात उघडलेला दिसत नव्हता. का बरे आज उशीर? कुणाची तब्येत तर ठीक नसेल? मनात उगीच शंका, पण शंकेला तिलांजली दिली. काल रात्री तर आपण शालिनी काकूशी झोपाळ्यावर बराच वेळ गप्पा मारत होतो. शालिनी काकू नि शरद काका अगदी आमच्या घरासमोर राहायचे. अगदी उठल्या उठल्या त्यांच्या घराचे दर्शन व्हायचे, कारण त्यांच्या घराचे तोंड दक्षिणेला तर आमचे उत्तरेला. उठल्याबरोबर प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या काकू दिसल्या की सगळा दिवस छान जायचा. झाली का सुजाता मॉर्निंग असे तर रोज म्हणत. मी पण हसून प्रतिसाद द्यायचेच. अशा या काकानी काकू दोघेही फार प्रेमळ. काका पोस्टातून सेवानिवृत्त झालेले. 25च्या प्लॉटमध्ये एक टुमदार घर. घराचे नाव पारिजात ठेवले. बाकी जागी सुंदर अशी मनोवेधक बाग फुललेली होती. काका काकूला एकुलता एक मुलगा होता, मोहनीश. 2 वर्षे झाले होते नोकरीला लागून. त्यामुळे कुटुंब श्रीमंत नाही, पण खाऊन पिऊन सुखी होतं. एक दिवस मी नि काकू रात्री झोपाळ्यावर गप्पा मारत बसलो होतो. काकू मला शांत आणि चिंताग्रस्त वाटल्या. मी म्हणाले, का हो काकू, चेहरा उतरलेला बरं नाही का? नाही ग, तसं काही नाही. आजकाल आमचा मोहनीसनं जरा अंतर्मुख वाटतो. काही बोलत नाही पूर्वीसारखा. एकटा आपला पडलेला असतो खोलीत. पहिल्यासारखा बोलत नाही, हसत नाही. असे वाटते काही भानगड तर नसेल. मग तुम्ही विचारा की त्याला. समोरासमोर मी सहजच बोलले. दुसऱ्या दिवशी काकू त्याला लगेचच म्हणाल्या, मोहनीश एक विचारू का रे? तो म्हणाला, आजकाल तू मला जरा सुस्त सुस्त दिसतो. काही बोलत नाही, हसत नाही. काय झालं रे? काही नाही गाई, थोडं ऑफिस टेन्शन, बाकी काही नाही, असं म्हणून त्याने वेळ मारून नेली. पण मोहनीश मला असं वाटत नाही. अरे आई आहे मी तुझी. काही असेल तर सांग. विषय तेथेच थांबला. तो झोपायला चालला गेला. काकू थोड्या उदास झाल्या. तितक्यात काका आले. बायकोला उदास बघताच म्हणाले, काय झालं ग, काही प्रॉब्लेम? काकूने लगेच प्रसंग थोडा समजावून सांगितला. अजून एक आठवडा तसाच गेला. एक दिवस मोहनीश आईला म्हणाला, आई मला तुझ्याशी नि बाबांशी बोलायचंय. काय बरं झालं असावे? त्या थोड्या धास्तावल्याच. चल मोहनीश, झोपाळ्यावर जाऊन बोलू. नाही ग, इथे हॉलमध्ये बसूनच बोलूया. ठीक आहे. तिघांचे चेहरे जरा गंभीर दिसत होते. बोल बेटा, काय झालं? एवढा अस्वस्थ का? काही मुलीची भानगड आहे का? काका काकू एकसाथ म्हणाले. हो, तसं म्हटलं तरी चालेल. आई बाबा, मला माहीत आहे मला तुम्ही लव्ह मॅरेज करायला नाही म्हणणार नाही, पण मंजिरीची जरा वेगळीच अट आहे. मला पण त्याचे आश्चर्य वाटते. मोहनीश म्हणाला, मी व मंजिरी कॉलेज फ्रेंड आहोत. मोहनीशनी मंजिरीने कॉलेज झाल्यावर कुठले तरी कॅम्प्युटर कोर्स केले आणि दोघेही चांगल्या जॉबवर लागले. मधून ते भेटायचे. नोकरीचे सेटलमेंट झाल्यावर एक दिवस मोहनीश म्हणाला, आपण आता घरी सांगून लग्न करूया. आपले दोघांचेही आईबाबा नकार देणार नाही. हे नक्की? मंजिरी म्हणाली. माझीही काही हरकत नाही, पण माझी एक अट आहे. ती शक्य असेल तरच मी तुझ्याशी लग्न करेल, अन्यथा नाही. अट कोणती ती? आतापर्यंत काही बोलली नाहीस. मोहनीशला आश्चर्य वाटले. लग्न झाल्यावर मला माझ्या आईबाबा व्यतिरिक्त आपल्या घरी कोणीही आलेले चालणार नाही. ही कुठली अट? मंजिरी, मला तर खूप सारे नातेवाईक आहेत आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. मी काही दिवस काकाकडे शिकलो देखील आहे. ही तर जगावेगळीच अट दिसते तुझी. आणि हो, आपण कोर्ट मॅरेज करूया. लग्नाला फक्त तुझे आणि माझे आई बाबा बघ. तुला पटतं का? मी तुला वेळ देते, कळव मला. मी मात्र माझ्या मनाशी ठाम आहे. हे सर्व मोहनीश आपल्या आईबाबांना सांगत होता. ते देखील ऐकून थोडे विचलित झाले. पाहुणे नातेवाईक का आपल्या घरी राहण्यासाठी येतात? बदल म्हणून 2 दिवस येतात, ते निघून जातात. आणि आपल्या घरी तर गेट टुगेदरची प्रथा आहे. दोघेही थोडे गंभीर झाले. हिला सासू सासऱ्यांची नव्हे तर इतर मंडळीचीच अडचण अजबच दिसते मुलगी. बरं जाऊ दे, बघू आपण. मात्र बाकी सगळे व्यवस्थित आहे ना? हो आई बाबा. बरं, झोपतो आता, बराच वेळ झालाय. उद्या ऑफिस पण आहे. काळजी नको करू, निघेल काही सोल्युशन. विषय तिथेच संपला. मनातले सगळे सांगितल्यामुळे मोहनीशला जरा शांत शांत वाटले. 8 दिवसांनी काका काकूंनी मोहनीशला आपला निर्णय सांगितला. ठीक आहे बेटा, तुला ती पसंत आहे ना? करू आपण तिची अट मान्य. पण आई?
काका काकू, मामा मामी, आत्या मामा सगळे माझ्यावर जीव टाकतात. शिवाय नुकतेच लग्न झालेले दादा आणि आरती वहिनी काय म्हणतील ग सगळे. मग आता काय करणार बेटा, समजवेल मी सगळ्यांना. आणि हो, समजतील ते सगळे. मी उद्याच सगळ्यांना फोन करून सांगते. तू काळजी नको करू. ठरल्याप्रमाणे मोहनीशने मंजिरीला आपला होकार कळवला. लवकरच मोहनीश आणि मंजिरीचं कोर्ट मॅरेज झालं. मंजिरी माप ओलांडून सासरी आली. सासू सासरे तर प्रेमळ होतेच, पण मंजिरी पण स्वभावाने चांगली होती, प्रेमळ होती. सासू सासऱ्यांशी तिचे छान जमायचे. बघता बघता लग्नाला 5 वर्षे झाली. दोघांच्या वेलीवर छानसे फूल उगवले. सगळे त्याला मिंटू म्हणू लागले. छान, गोड, गुबगुबीत. मात्र मंजिरीची अट कायमच होती ना, कुणाचे येणे ना जाणे. त्यामुळे काका काकू मधून मधून नर्वस व्हायचे. पण काही उपाय नव्हता. नातवासोबत दोघांचे दिवस छान जात होते. शिवाय सोबतीला त्यांची बाग होती. झोपाळ्यावर बसणे, नातवाला छान छान गोष्टी सांगणे, दिवस कसे भरभर जात होते. अचानक दोघांची पण बदली मुंबईला झाली. आपल्यासोबत आई बाबा येतील असे दोघांनी पण गृहीतच धरले होते. पण काका काकूने जाण्यास नकार दिला. ते म्हणाले, अरे आम्ही आलो तर या बागेचे काय होईल रे. ते पण आपल्या मुलासारखेच की. एवढ्या वर्षांची प्रेमाने लावलेली ही सगळी झाडे यांना सोडून मला येणे शक्यच नाही रे. मुलांनो, मंजिरीला आणि बाळाला पण काकूंची बाग फार आवडे. बाळ म्हणे देखील, आजी तू झाडाशी का बोलते ग, माझ्याशीच बोल ना. काकू कळवळ सांगत होत्या. मोहनीश मंजिरीला पण ते अतिशयोक्ती वाटले नाही, कारण त्यांनी कितीतरी वेळा झाडांशी बोलताना त्यांच्यावरून हात फिरवताना पाहिले होते. काकू म्हणाल्या, माझ्या मोहनीशप्रमाणेच मी या झाडांची काळजी घेतली आहे. तिथे आपल्या बाळाची काळजी घेण्यास तुम्ही आहात. पण यांचे काय, आपण तेथे गेलो तर ही बाग पार मरून जाईल. हातपाय थकले की आम्हाला येणेच आहे तिथे. आईचे बोलणे दोघांनाही पटले. शिवाय या वयात आईबाबांना दुःखी पाहणे त्यांना जमले नसते. म्हणून दोघेही म्हणाले, ठीक आहे आई, तू म्हणशील तसे. 7 दिवसांनी मोहनीश, मंजिरी व नातू मुंबईसाठी रवाना झाली. तेथे गेल्यावर महेशला त्यांनी शाळेत टाकले. त्यांचे दोघांचे ऑफिस रुटीन सुरू झाले. महेशला पाळणा घरात ठेवण्यात आले. येताना दोघांपैकी कोणीतरी घेऊन येई. काही दिवस चांगले गेले आणि काही दिवसांनी महेश तब्येतीने सुकत आहे, सुन्न सुन्न राहत आहे. चेहऱ्याचा फ्रेशनेस गेला असे दोघांच्याही लक्षात आले. सुरुवातीला वाटले आजी आजोबांची आठवण येत असेल असे वाटले, पण नंतर महेश खूपच रोड दिसायला लागला. तेव्हा दोघांचेही धाबे दणाणले. दोघेही आजी आजोबांच्या संपर्कात होतेच. इकडे आजीही चिंतेत पडली, तिकडे बहुतेक त्याला एकटे एकटे वाटत असावे असे सगळ्यांचे मत पडले. सर्व ऐकून आजी पण चिंतेत पडली आणि तिने आपला गेट टुगेदरचा प्लॅन सुनेला व मुलाला बोलून दाखवला. ठरल्याप्रमाणे मोहनीश व मंजिरी 15 दिवसात सुट्टीवर आले. महेशच्या शाळेत आजारपणाचे कारण सांगून त्याला पण सुट्टी मिळाली होती. आल्या आल्याच महेशने आजीकडे झेप घेतली. दुसऱ्या दिवशीपासून सगळे कामाला लागले. बऱ्याच दिवसाची गॅप केल्यामुळे सगळ्यांचे फोन पत्ते शोधण्यात त्यांचा वेळ गेला. दुसऱ्या दिवशी शालिनी काकू, मोहनीश सगळे फोन करण्यात गुंतलेले दिसले. काका महेशला खेळवत मजा घेत होते. त्याला पण मजा येत होती. कार्यक्रमाचा दिवस येऊन ठेपला. सगळी तयारी जय्यत सुरू होती. बंगला छान सजवला होता. दाराला छानशे आंब्याचे पानांचे तोरण बांधले होते. सगळे नातेवाईक प्लॅनिंगने आले असल्यामुळे स्टेशनवर एकत्र गोळा होऊन सगळे सोबत आले. काका काकू, मामा मामी, आत्या मावशी, दादा वहिनीची मुले इतके सारे सोबत आले. आल्याबरोबर सगळ्यांनी एकमेकांना कधी भेटतो असे झाले होते. गळाभेट झाल्यावर सगळे फ्रेश झाले. नाश्ता वगैरे झाला. हसून खेळून मस्त गप्पा मारत होते. विशेष म्हणजे महेश मुलांमध्ये खेळण्यात इतके गर्क झाला की त्याला कशाचीही शुद्ध नव्हती. एवढा आपला महेश आनंदी पाहून मंजिरी खूप खुश झाली. आज जाऊन तिने खूप रडून घेतले. तिला आपली चूक लक्षात आली होती. सगळ्यांनी सगळ्यांसाठी हव्या तशा वस्तू आणल्या होत्या. देणे घेणे झाले, कौतुक झाले. विशेष म्हणजे सगळ्यांनी मंजिरीचे एवढं कौतुक केले की ती अगदी भारावून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेट टुगेदर प्रसंगी भेटू असे आश्वासन घेऊन आपापल्या घरी परतले. महेश दमून खेळून शांत झोपलेलं पाहून मोहनीश व मंजिरी खूप समाधान पावले. हॉलमध्ये जाऊन मंजिरीने सासूसासऱ्यांची माफी मागितली व वाकून नमस्कार केला. अगं असू दे बेटा, आमचा तुला भरभरून आशीर्वाद आहे. काकू म्हणाल्या, अगं मंजिरी, माणसं कशाला हवी असतात, सुखदुःखात एकमेकांना साथ द्यायला, एकमेकांचे कौतुक करायला, अडीअडचणी आल्यास निभवायला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजच्या रुटीनमधून चेंज म्हणून एकमेकांकडे जायला. हाच नात्याचा उद्देश. बाकी कुणी कुणाकडे नेहमी येत नसते. अहो,
हो आई, आज माझी चूक माझ्या लक्षात आली. यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. मी माहेरी असताना आई मला हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण सॉरी आई. मी तेव्हा मी तो बदल माझ्या स्वभावात करू शकले नाही. पण आज मात्र माझी चूक मला कळली आणि तुमच्या सहवासात हा बदल मी घडून आणला. असे म्हणून मंजिरी नमस्कार करायला खाली वाकली, पण शालिनीताईंनी तिला वरचेवर आलिंगन दिले. दोघींचे डोळे भरून आले. आज सुजाताला समोरचा पारिजात शांत दिसण्याचे कारण म्हणजे काका काकू आज मुंबईला जायला निघाले होते. त्यांच्या एका नातेवाईकांची बदली इथे झाल्यामुळे त्यांना तो पारिजात राहायला देऊन मुंबईला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसे त्यांनी आपल्या नातवाला सांगितले होते की आम्ही लवकरच तिथे राहायला येऊ. आणि विशेष म्हणजे येणारे जे कुटुंब होते ते निसर्गप्रेमी होते, त्यामुळे आजीला आपल्या बागेची काळजी घेतली जाईल याची गॅरंटी होती. मला मात्र एका प्रेमळ कुटुंबाच्या सहवासाला मुकावे लागणार होते. पण असो, ते कुटुंब आनंदात ना. मग प्रश्नच मिटला. मी आपल्या कामासाठी वळले. उद्यापासून हसमुख काकू मात्र दिसणार नव्हत्या आणि ही कमी मला आयुष्यभर राहणार होती. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.